वेलमाशाच्या उलटीची तस्करी, दोघांना अटक, 3.25 कोटींचा मुद्देमाल जप्त. रत्नागिरी जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या 2 जणांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. वेलमाशांच्या उलट्या आणि इतर साहित्यांची तस्करी करून विक्री केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून तब्बल 3,27,60,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. ही कारवाई वनरक्षक विभागानं शनिवारी 22 जून बावधन येथील राणवारा हॉटेल समोर केली. या प्रकरणी किशोर यशवंत डांगे, वय वर्ष 45, राहणार मालगुंड तालुका, जिल्हा रत्नागिरी, आणि संदीप शिवराम कासार, वय वर्ष 62, राहणार मालगुंड तालुका रत्नागिरी यांच्यावर वन्यजीव अधिकारी अधिनियम 1972 कलम 39, 44, 48, 49 ब आणि 57-51 IPC 34 नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. रानवारा हॉटेल या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. सदर वाहन त्या ठिकाणी संशयित वाहन आल्यानंतर ती तपासणी केली असता त्याच्यामध्ये साधारणतः 3 किलो 200 ग्राम वजनाचं वेलमाशाची उलटी आढळून आली, ज्याची किंमत, बाजारभावाची किंमत ही 3,27,60,00,000 रुपये होती. सदर जे वेलमाशाची उलटी आहे ही ताब्यात घेऊन त्याच्यामध्ये हिंजवडी पोलीस स्टेशन येथे 784/2024 याच्या अंतर्गत वन्यजीव संरक्षण कायदा 1972 त्याचं कलम 39 व 44, भादवी कलम 34 याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये यातील आरोपी नामे किशोर यशवंत डांगे, संदीप शिवराम कासार या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे. दोघेही राहणार मालगुंड तालुका, जिल्हा रत्नागिरी येथील इसम आहेत. उलटी कुठून आली होती आणि याचा वापर कशासाठी करणार होते या संदर्भात काय माहिती समोर आली? प्राथमिकदृष्ट्या सदर उलटी ही रत्नागिरीवरून आणण्यात आलेली आहे आणि याचा मुख्यतः वापर हे परफ्यूममध्ये सुगंधी द्रव्य म्हणून वापर केला जातो असल्याची माहिती आहे.